नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडीत समाज प्रबोधनपर माहिती असते. ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ, विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ आणि महिलांसाठी विशेष टिप्स असतात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की सकाळी आळस झटकून कसे उठायचे. आता काय होते की सकाळची झोप ही इतकी गाढ असते की उठायची इच्छा होत नाही, पण आपल्याला सकाळी उठणे हे अत्यंत आवश्यक असते. आणि आपल्याला लहानपणापासून हे शिकवलेलं असते किंवा आपण अनुकरणामधून शिकलो असतो की लवकर निजे लवकर उठे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज. आणि त्यासाठी आपल्याला आळस झटकणे हे अतिशय आवश्यक असते. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल, आपल्याला पुढे जायचं असेल, तर आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि टाईम मॅनेजमेंट हे अतिशय आवश्यक आहे. आणि हे सर्व करण्यासाठी आपलं शरीर आणि मन हे फ्रेश असायला पाहिजे. मग शरीर आणि मन हे केव्हा फ्रेश असणार? जेव्हा आपण सकाळला उठणार. आता सकाळ म्हणजे काय की बरेच लोकांची सकाळ, काही लोकांची 4 वाजता सुरू होते, काही लोकांची 5ला, काहींची 6ला, काहींची 7ला आणि काहींची 8ला पण होते. काही लोक असंही म्हणतात की आज मी सकाळी 8ला उठलो, पण ती काही सकाळ नसते. ब्रह्ममुहूर्तावर उठणे हेच सकाळ असते. तर आपण म्हणू की पहाट. तर पहाटे आता 7 तासाची झोप ही तुम्हाला आवश्यक आहे. आणि खरंच तुम्हाला रात्रीच्या वेळेस बरेच कामं असेल, तुम्हाला कुठून ऑफिसमधून वगैरे येण्यासाठी लेट होत असेल, तरी तुम्ही 11:30-12 वाजता जरी झोपलात तरी सकाळी तुम्ही 7ला उठू शकता. म्हणजे 7 तासांची झोप ही तुमची होते. आणि डीप स्लीप ही अतिशय आवश्यक आहे. आणि शक्यतोवर आपण म्हणजे 5 किंवा 6लाच उठायला पाहिजे. माझं सांगते मी जेव्हा माझं कॉलेज होतं ना, तेव्हा मी अगदी 5:45ला उठायचे. आता मी 5:45ला किंवा 6 वाजता उठतेच. आणि खूप फरक पडतो. माझा अनुभव मी सांगते आपल्याला, खूप फरक पडतो. सकाळी उठणे हे अतिशय आवश्यक आहे. पण मग आता सकाळी आपल्याला आळस येतो. मग आळस झटकून पहाटेच कसं उठायचं? तर आपण त्याचा शेड्यूल करून ठेवायचा. मग शेड्यूल करून ठेवल्यानंतर आपण जो अलार्म लावतो सकाळी उठण्यासाठी, तर तो तुम्ही एकतर तुमच्याकडे घड्याळ असेल, अलार्म क्लॉक, त्यामध्ये लावता किंवा मोबाईलमध्ये. तर तुमचा जो मोबाईल आहे ज्यामध्ये तुम्ही अलार्म लावलेला आहे तो तुम्ही लांब ठेवा. म्हणजे तुमच्या बेडपासून अगदी हात पुरेल असा ठेवू नका. तुम्हाला उठून तो बंद करावा लागेल इतक्या अंतरावर तो ठेवा. खरं तर तो रूमच्या बाहेरच ठेवायला पाहिजे असते, पण कधीकधी रात्रीचा इमर्जन्सी, मुलांचे कुणाचे कॉल येऊ शकतात, कुठे बाहेर असतात, तर त्यामुळे तुम्ही हातापासून तो लांब ठेवा की तुम्हाला तो उठून घ्यावा लागेल. आणि अलार्म क्लॉक झाल्याबरोबर, अलार्म वाजल्याबरोबर काय करायचं की उठून तो बंद करायचा. आता उठलेलंच आहो आपण, खिडकीचे पडदे उघडून द्यायचे. बाहेरचा लख्ख प्रकाश, तर सकाळी 5-6ला प्रकाश नसणार, पण बाहेरची फ्रेश हवा ही आत येऊ द्यायची. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे पांघरुणाची घडी घालून ठेवायची. कारण काय असतं की सकाळी सकाळी झोपेची डुलकी येत असते. आता तर उन्हाळा आहे, पण हिवाळ्यामध्ये असं वाटते की पुन्हा पांघरून घ्यावं, म्हणून पांघरुणाची घडी घालून ठेवा. डोळे धुवून टाका आणि थंडगार पाणी प्या, किंवा तुम्ही कोमट पाणी पित असाल तर 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे काय होईल की तुमचा जो आळस आहे, तुम्हाला जी उठण्याची इच्छा होत नव्हती, ते तुम्ही लवकर उठू शकता. आता सकाळी उठण्यासाठी तुम्ही रात्रीच्या वेळेस शक्यतोवर लवकरच जेवण करायला पाहिजे आणि हलकं अन्न घ्यायला पाहिजे. रात्रीच्या वेळेस तुम्ही गोड किंवा तळलेलं, तेलकट अति खाऊ नये. त्यामुळे काय होते की सुस्ती येते, आणि सुस्ती आली की मग आपले डोळे जड होतात आणि आपल्याला उठावंसं वाटत नाही. म्हणून तुम्ही अलार्म क्लॉक, महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं, तुमचा मोबाईल हा तुम्ही दूर ठेवा की उठून तुम्हाला जावं लागलं पाहिजे. आणि दुसरं आपण असं म्हणू शकतो की जर तुम्हाला आळस झटकून सकाळी पहाटेस लवकर उठायचं आहे, तर तुम्ही हे स्वतःला सांगा. स्वतःला सांगून ठेवा की मला उद्या इतके वाजता उठायचं आहे. आणि तुम्हाला बदलायचं आहे ना, मग तुम्ही तो निर्धार करा. एक असा
निर्धार करून घ्या की नाही, मला बदलायचं आहे, मला सकाळला उठायचंच आहे. आणि उठून तुम्हाला ज्या काही तुमच्या क्रिया असेल, उठून तर आपण प्राणायाम, योगा वगैरे, वॉकिंग हेच करायला पाहिजे असते. स्वतःला तुम्ही सांगून ठेवा की मला उद्यापासून सकाळी उठायचं आहे. आणि तुम्ही जर हा निश्चय केला तर तुम्हाला कोणीही त्यामध्ये अडवू शकत नाही. पण तुम्ही जर म्हटलं की मला काही सकाळी उठायचंच नाही आहे, मग तुम्ही जर हा निर्धार केला तर देवसुद्धा तुम्हाला बदलू शकत नाही. म्हणून स्वतःच तुम्ही एक निर्धार करा की मला सकाळला अलार्म झाल्याबरोबर उठायचं आहे. त्यानंतर सकाळी उठण्यासाठी आपण एक हे करू शकतो की तुम्ही काहीतरी जबाबदारी घ्या. आता बघा, ज्या लोकांना शाळा, कॉलेज, ऑफिसला जायचं असतं सकाळी, किंवा ज्यांना बस पकडायची आहे, ट्रेन पकडायची आहे, कॅब येते, व्हॅन येते घ्यायला, तर असे लोक सकाळी उठतात आणि ते तयार होऊन सकाळी उठून आळस झटकून निघून जातात. म्हणजे त्यांच्यावर ही एक प्रकारची जबाबदारी असते. त्या जबाबदारीमुळे ते सकाळी आळस झटकून उठतात. पण आता तुम्ही जर काही जबाबदारीच घेतली नाही, मग तुम्हाला काही कामच नाही राहणार. आणि कामच नसेल तर मग तुम्ही काय करणार? आळस तुमच्या अंगामध्ये चढत जाईल की मला कामच नाही आहे. म्हणून तुम्ही काहीतरी जबाबदारी घ्या, कोणती तरी, तुमच्या घरात कोणतीही जबाबदारी असेल. आणि एक लक्षात ठेवा की बेजबाबदार व्यक्ती आणि ध्येयहीन व्यक्ती नेहमीच आळशी असते आणि ती जीवनभर आळशीच राहते. त्याच्या अंगामध्ये जीवनभर आळस असतो. म्हणून काहीतरी ध्येय ठेवा, ध्येयाने असे वेडे व्हा, प्रेरित व्हा. आता बघा की आपल्या घरची जी आई असते, आई होममेकर जरी असेल तरीही ती सकाळी उठते. तिला ड्युटीवर जायचंही नसेल, का उठते? कारण की तिने जबाबदारी घेतलेली आहे. तिला मुलांचं टिफिन करायचं आहे, नवऱ्याचं करायचं आहे, सासू सासऱ्यांचं करायचं आहे, स्वतःचंही आवरायचं आहे. तर ही जबाबदारी घरातील आई घेते, म्हणून ती सकाळी आळस झटकून लवकर उठते. घरातील कर्ता पुरुष जो असतो तो कधीही जास्त वेळ झोपून राहत नाही, कारण त्यांनी जबाबदारी घेतलेली असते. म्हणून तुम्हीसुद्धा एक अशी काहीतरी जबाबदारी घ्या, बेजबाबदार राहू नका. जसं की आता उदाहरणार्थ आपण म्हणू की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ते वेळे झाले होते. त्यांचं ते ध्येय होतं की मला स्वराज्य स्थापन करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समाजाला न्याय मिळवून द्यायचा होता, त्यांचं ते ध्येय होतं. असे अनेक थोर पुरुषांचे ध्येय आहेत, ते ध्येयाने वेडे झाले होते. भगतसिंग यांना सामाजिक प्रगती करायची होती. म्हणून तुम्हीसुद्धा एक ध्येय वेडे व्हा, काहीतरी तुमच्या जीवनामध्ये एम ठेवा, जबाबदारी घ्या. त्यामुळे मग तुमचा जीवनाचा टाईमटेबल हा व्यवस्थित होतो. आणि आपण म्हणतो की नाही, आपलं बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे जे असते घड्याळ शरीराचं, ते व्यवस्थित राहते जर तुम्ही जबाबदारी घेतली. म्हणून बेजबाबदार आणि ध्येयहीन होऊ नका. त्यामुळे तुम्ही जीवनभर तुमच्या अंगामध्ये आळसच राहणार आहे. आता सकाळला उठायचं आहे आपल्याला, पहाटे आळस झटकून, तर रात्रीचं हलकं अन्न घ्या. तेलकट तुपकट रात्रीचं खाऊ नका, सात्विक अन्न घ्या. त्यामुळे तुम्हाला सुस्ती येणार नाही, तुम्ही लवकर उठू शकाल. आणि आपण म्हणतो की नाही, आळस झटकून उठायचं. आता आळस ह्या शब्दामध्येच बघा बरं, आळ आहे. म्हणजे आळ म्हणजे काय की दुसऱ्यावर दोष देणे, दुसऱ्याकडे बोट दाखविणे. काही लोक काय, तुम्ही ऐकलं असेल की काही लोक काय म्हणतात की मला जीवनामध्ये हे करायचं होतं, ते करायचं होतं, पण मी माझ्या बायकोमुळे करू नाही शकलो, नवऱ्यामुळे करू नाही शकले, किंवा भावामुळे, बहिणीमुळे, मुलांमुळे, किंवा कोणत्याही परिस्थितीमुळे, म्हणजे काहीतरी ते त्यांच्या अपयशाचे कारणं आपल्याला देत असतात. आणि त्यामागचं मुख्य कारण हे असतं की त्यांना त्यांचं अपयश लपवायचं असतं. आणि ते लोक सतत असे दुसऱ्यावर ब्लेम करतात, म्हणजे आळ घेतात. आणि मग त्यांच्या अंगातला जो आळस असतो तो कधीही जात नाही, कारण त्यांना कामच नसतं. स्वतःची जबाबदारी ते इतरांवर ढकलत असतात. म्हणून स्वतःची जबाबदारी ढकलू नका. तुम्ही स्वतः जर जबाबदारी घेतली तर बघा की तुमच्या अंगातला आळस हा पटकन निघून जातो. कारण तुम्ही एक काहीतरी ठरवलेलं असतं की मला नाही, माझं हे प्लॅनिंग आहे, मला ते करायचंच आहे. सकाळी उठून मला इतके वाजता योगा करायचा आहे. रात्री झोपताना काय करायचं की हे जे गॅजेट्स असतात ते तुम्ही शक्यतोवर अर्धा तास आधी किंवा 15 मिनिट आधी बंद करून ठेवा. कारण काय होते की आपण जे काही बघत असतो तेच मग आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, अंतर्मनामध्ये तेच विचार घोळत असतात. म्हणून काही सिरियल किंवा TV पाहायचा नाही असं नाही, तुम्ही सर्व पहा.
कारण पाहणे आवश्यक आहे, मनोरंजनही मनुष्याला आवश्यक असतो, पण त्याचं काहीतरी तुम्ही लिमिट ठेवा. आणि तुम्ही हे सर्व केल्यानंतर काय करा की आपल्याला आता सकाळला उठायचं आहे, तर काही लोक काय करतात की 10 वाजता तर बेडरूममध्ये जातात, कारण आता मला 10:30ला झोपायचं आहे, आणि मग तिथे जाऊन मोबाईल बघत बसतात. आणि मोबाईल बघता बघता 11ही वाजतात, 11:30, 12ही होतात, तरीही त्यांचं मोबाईल बघणं सुरूच असतं. तर असं तुम्ही करू नका. म्हणजे कधी कधी तर माझं हे म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही झोपण्यासाठी, समजा तुम्ही 10 वाजता झोपत असाल ना, तर 9:30चाच अलार्म लावून ठेवा. म्हणजे आता मला अर्ध्या तासाने झोपायला जायचं आहे. म्हणजे तुम्ही मनाने रेडी होता, आणि मनाने तुम्ही रेडी झाले की तुम्हाला माहिती असतं की आता मला झोपायला जायचं आहे. मग तुम्ही बरोबर त्या वेळेमध्ये तुमचं सर्व आटोपून घेता. कामं वगैरे जे तुमचं रुटीन आहे, म्हणजे नाईट रुटीन हे तुम्ही व्यवस्थित करू शकता. आणि नाईट रुटीन जर तुमचं व्यवस्थित झालं की तुमची झोप पण होईल, कारण 7 तास झोप होणे पण आवश्यक आहे, आणि तुम्हाला सकाळला आळससुद्धा येणार नाही. दुसरी गोष्ट ही की तुमच्याकडे समजा भरपूर जागा असेल, तर त्या बेडरूममध्ये समजा तुम्ही तिथे झोपण्याची रूम ही वेगळीच असू द्या, कारण मग तिथेच टी व्ही, तिथेच अभ्यासाचा टेबल, मग आपण तिथेच टी व्ही पाहत असतो, तिथेच अभ्यासही करत असतो, आणि मग झोपताना मग आपल्या मनात तेच विचार घोळत असतात. म्हणून जर झोपण्याची रूम वेगळी असेल, तुमच्याकडे जर भरपूर जागा असेल, तर तुम्ही असं सुद्धा करू शकता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलार्म झाल्याबरोबर तो तुम्ही बंद करण्यासाठी उठणे हे अतिशय आवश्यक आहे. आणि झोपेतून तुम्ही उठलात की मग तुमची झोपेची डुलकीही निघून जाते. म्हणून असं जर तुम्ही करून पाहिलं तर बघा की तुम्ही सकाळी म्हणजे अगदी पहाटेस आळस झटकून उठू शकता. आता काही लोक काय म्हणतील की आम्हाला तर झोपच येत नाही, मग आम्ही काय करायचं? त्यांनी दुपारची झोप घेतलेली असते, आणि दुपारची जी झोप आहे ती फक्त 45 मिनिट किंवा 1 तास एवढीच नॅप घ्यायला पाहिजे. त्याच्यावर जर तुम्ही झोप घेतली 2 तास 2.5 तास, तर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नाही. आणि मग रात्री लवकर झोप आली नाही की मग सकाळला जाग येत नाही, सकाळला उठायची इच्छा होत नाही, आणि तुमचं रुटीन मग हे पूर्णपणे बदलून जातं. म्हणून झोपायच्या आधी कृतज्ञता व्यक्त करा, काहीतरी जप करा, 5 मिनिटाचं ध्यान करा, आणि काहीतरी आभार माना, सगळे तुम्हाला जे कोणाचे मानायचे आहेत ते. त्यामुळे तुम्हाला शांत लवकर झोप लागते. नमस्कार करा देवाला, आणि झोप शांत लागली की मग तुम्हाला सकाळी तुमचं जे काही रुटीन असतं त्या रुटीनमध्ये तुम्ही अगदी आळस झटकून पहाटेच तुम्ही उठू शकता. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.